नमस्कार. उडानच्या आजच्या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आणि आज आपण एका वेगळ्या विषयावरती हात घालणार आहोत, सोशल वर्क. तर आज माझ्याबरोबर आहेत डॉक्टर भाग्येश लाड आणि त्यांना आता नुकतंच महाराष्ट्र रत्न म्हणून अवॉर्ड मिळणार आहे. तर मला खूप आनंद आहे की आज मला त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू घ्यायला मिळतोय आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात की आमच्या पॉडकास्टला इंटरव्ह्यू देण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला महाराष्ट्र रत्न अवॉर्ड पण मिळाला आहे, तर त्यासाठी खूप खूप अभिनंदन. तर मला खूप म्हणजे आनंद होईल की तुम्ही याबद्दल शेअर करा गोष्टी, की म्हणजे तुम्ही सोशल सर्व्हिसमध्ये कसा मूव्ह झालात किंवा तुमचं काय फॅमिली बॅकग्राऊंड आहे आणि मग त्यासाठी वगैरे तुम्ही काय काय केलात. ओके. माझ्या फॅमिलीमध्ये माझे वडील, माझी आई, 2 बहिणी आणि मी, असे आम्ही 5 जण होतो. त्या ह्याच्यात बोलायला गेलं तर माझं फॅमिली बॅकग्राऊंडमधून मी जर सोशल वर्क कुठून घेतलं असेल तर ते माझ्या वडिलांकडून घेतलं आहे. कारण माझे वडील माझगोडॉक लिमिटेडला होते आणि त्यांनी जवळपास आपल्या कारकिर्दीत बऱ्याच लोकांना नोकरीला लावलं आणि त्याच्यातून मला शिकायला मिळालं की सोशल वर्क असंही आपण एक करू शकतो. आणि ह्या बॅकग्राऊंडमधून माझं ते सोशल वर्क तयार झालं आणि त्याच्यातून माझे वडील जेव्हा 1990 सालात गेले या जगातून, तर त्याच्यात मला कळलं की आपल्या वडिलांनी किती माणसं कमवली आहेत. कारण त्यांच्या अंतिम यात्रेला भरपूर माणसंही माझगोडॉकमधूनच आलेली होती आणि त्याच्यातून मला हे माहीत गेलं की आपण सोशल वर्कमध्ये लोकांना जो आपल्या घरात वारसा आहे तो चालू ठेवला पाहिजे. आणि त्याच्यातून मी सुरुवात माझी 1991 पासून माझ्या नेहरू नगरला, मी जिकडे आधी 40 वर्ष राहायचो, तर तिकडे नेहरू नगरचा राजा हा प्रसिद्ध आहे गणपती. तर तिकडे मी काही नाही, साधारण एक देणगी स्वरूपात जी लोक वर्गणी देतात ती कलेक्ट करण्यासाठी मी एक सुरुवात 14 बिल्डिंगपासून केली. आणि त्याच्यातून मी एक काम केलं की लोक नेहमी मला बघायचे, चेहरा बघायचे. तर मी त्या काळात शिवसेनेत होतो, मग त्याच्यानंतर मनसेमध्ये आहे आता. पण ह्या गोष्टीतून एक मी शिकलो, जे बाळासाहेब ठाकरे किंवा आपले आनंद दिघे साहेबांकडून, मुख्य म्हणजे आनंद दिघे साहेबांकडून, की आपण कुठेतरी हे राजकारण हे समाजासाठी वापरून समाजाचं कुठेतरी चांगलं काम केलं पाहिजे. ह्याच्यातून मी तो धडा घेतला आणि त्याच्यानंतर मग माननीय राज ठाकरे साहेबांकडे मी आत्ता सुरुवातीपासून आत्तापर्यंत आहे. आणि जे यथाशक्तीने होईल ते एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी काम करतो राजसाहेबांसाठी. तर त्याच्यातून मला असं कुठेतरी जाणवलं की आपण ह्या गोष्टीचा एक वापर चांगल्या गोष्टीसाठी करू शकतो राजकारणाचा. तर असं करत करत मग ते लोकांकडे जेव्हा मी देणगीसाठी किंवा वर्गणीसाठी जायचो तेव्हा लोक मला सांगायचे, अरे तू तिकडे शाखेत बसतोस, तर आमचं हे काम होतं. असं करत करते लोकांची कामं त्या गणपतीच्या कृपेने त्या रूटमधून अशी होत गेली. आणि मग असं एक वेळ आली की लोक मला बघायची, ते कोणते तरी प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून बघायला लागले. तर त्याच्यातून मग ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेले. नेहरू नगरमध्ये बरीच अशी लोक आहेत की प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे यायची आणि ते प्रॉब्लेम्स विदिन 24 आवर्स किंवा 48 आवर्स किंवा मॅक्झिमम जे मोठे प्रॉब्लेम असतील ते एका आठवड्यात हे निकाली लागायचे. मग ते लागल्यानंतर लोकांनाही वाटायला लागलं की नाही, ह्याच्याकडे असं आहे काहीतरी की आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. आणि मग त्याचं रूपांतर असं झालं मोठ्या प्रमाणात की मी ज्या ज्या नोकरीमध्ये माझा आजपर्यंत प्रवास झाला त्या नोकरीतून काही लोकांना देता येईल ते मी शोधायला लागलो. मग सुरुवात मी खरं सांगायचं तर माझे वडील जेव्हा 1990ला गेले तर आमच्या घरची परिस्थिती खूप बिकट होती. माझी आई जवळपास 2-2.5 वर्ष अनकॉन्शियस होती. मोठी बहीण, तिच्यावर जबाबदारी पडली. ती आई आणि घर सोडून पुढे कुठे जाऊ शकत नव्हती. सांगायला खूप चांगलं वाटेल की त्या काळाचे आमचे नगरसेवक होते शांताराम नाईक. ते आता हयात नाही आहेत, पण त्यांनी एका फोनवर 24 तासाच्या आत माझ्या बहिणीला नोकरीला लावलं आणि आमच्या घरात एक इन्कम सोर्स चालू झाला. त्याच्यानंतर मग मी आणि माझी मोठी बहीण हे आम्ही आमच्या आत्याचं कल्याणी लोणचे म्हणून एक लोणच्याचा बिझनेस आहे, तो आजही हयात आहे, त्यांची मुलं चालवतात. तर ते लोणच्याची पाकिटं आणणं, घरात मेणबत्तीवर पॅकिंग करणं, ती विकणं घरोघरी जाऊन. तर आमच्या बिल्डिंगमध्ये, जुन्या बिल्डिंगमध्ये एक खाली आंटी होत्या, डिसोजा आंटी. तर त्यांची मुलगी फॉरेनला होती.
तर ती शर्ट पीस पॅन्ट पीस आणायची. आता ते फॉरेनचे शर्ट पीस पॅन्ट पीस घालणं पण लोकांना एक फॅड होतं, तर ते विकणं, असं करत करत हा जीवनप्रवास सुरू झाला. मग मी आमच्याच 1995ला मी 12वी झालो. 96ला माझं फर्स्ट इयर केलं बेडेकरमधून. आणि त्याच्यानंतर मात्र मला असं कळलं की आपलं शिक्षण आपण बाहेरून सपोर्ट करू शकतो, पण आधी घरात नोकरी आणि पैशाची गरज आहे. तर मी ते नोकरी सुरू केली आणि कुर्ला नेहरू नगरला मी माझी एक छोट्या एका व्यावसायिकाकडे नोकरीला सुरुवात केली. ₹500 पगार महिन्याला. ही 1996 सालातली गोष्ट सांगतोय, 97 सालातली. आणि 97 सालापासून हा जीवनप्रवास सुरू झाला. मग तिकडे 1.5 वर्ष होतो. मग टेम्पररी वॅकन्सीमध्ये सारस्वत बँकेत पिऊन म्हणून जॉब केला. पण अनफॉर्च्युनेटली मला पिऊनमध्ये जॉब मिळाला, पण फॉर्च्युनेटली मी असं म्हणेन की पिऊनचं कोणतंच काम करायला दिलं नाही मला आमच्या साहेबांनी. शिरोडकर साहेब होते, तोरसकर साहेब होते. कारण माझं राहणीमान वगैरे बघून त्यांना असं वाटलं की हा कोणतरी ऑफिसर आलाय नवीन आपल्या बँकेत. ज्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता त्या दिवशी त्यांचं हे एक्सप्रेशन होतं. मग तो जॉब केला. मग त्याच्यानंतर नेव्हल डॉक कोऑपरेटिव्ह बँकेत मला जॉब लागला, तोही टेम्पररी होता. असे करत करत मी जॉब चेंज करत गेलो. आणि मग माझा एक एकलव्य प्रकाशनमध्ये मला जॉब लागला आणि तिकडून माझा ॲक्च्युली जीवनप्रवास सुरू झाला. आणि मग असे जॉब्स चेंज होत राहिलं आणि मग शेवटी सायन हॉस्पिटलला मला जॉब लागला 2007ला. आणि त्याच्यानंतर मग अशी एक व्यवस्था माझ्या हातात आली की ज्याच्यातून वास्ट लेवलला मी लोकांना काहीतरी मदत करू शकतो ट्रीटमेंटसाठी आणि बाकीच्या सगळ्या प्रोसेससाठी. आणि मग असा तो जीवनप्रवास आजही सुरू आहे. आणि त्याच्यातून 2023ला मला डॉक्टरेट आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीतर्फे बहाल करण्यात आली. माझ्या कामाचा जो बॅकग्राऊंड बघितलं तर माझं 27 वर्ष सोशल वर्क चाललं आहे आणि जवळपास 28 वर्षाचा माझा वास्ट एक्सपिरियन्स ॲडमिनिस्ट्रेशनचा आहे. त्याच्यातून मला सोशल वर्क अँड ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सेंट्रल मिनिस्ट्रीतर्फे डॉक्टरेट दिली गेली. आणि आत्ता मला महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाला. आताच आपण सगळ्यांनी ऐकलं की म्हणजे सोशल सर्व्हिसचं तुमचं करिअर कसं चालू झालं. तर मी असंही ऐकलंय की म्हणजे तुम्ही सोशल वर्कर आणि प्रूफ रिडिंग आणि म्हणजे लिटरेचरशी तुमचा संबंध, हे कसं काय? ते संबंध ॲक्च्युली माझ्याकडे येण्यामागचं कारण म्हणजे मी ज्या 2007ला जेव्हा सायन हॉस्पिटलला जेव्हा मी सर्व्हिस द्यायला सुरुवात केली, तर त्या दरम्यान आमच्या एक सिनियर मोस्ट मॅडम होत्या, ज्या मेडिकल सोशल वर्करच्या हेड होत्या. आणि आफ्टर रिटायरमेंट त्या एक रिहॅबिलिटेशन चालवत होत्या, ज्याचा आता मी पण प्रमुख आहे. तर त्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आम्ही अपंगांचं पुनर्वसन करतो आणि त्याच्यात त्या पुस्तकं लिहित होत्या. तर ते पुस्तकं लिहिताना त्यांनी मला एक अशी स्टोरी सांगितली. तर मी म्हटलं ही स्टोरी मी लिहू का मॅडम? तर ती लिहायला सुरुवात केली. लिहायला सुरुवात केल्यानंतर त्यांना ती वाचायला दिली. वाचायला दिल्यावर त्यांना असं एवढं आवडलं की ती स्टोरी वाचायला दिल्यावर आपल्या लोकसत्तेत आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याचा एक लेख प्रदर्शित झालेला. आणि त्याच्यात मग त्यांना एवढं असं वाटलं की तुझ्याकडे मराठीची भाषेचं चांगलं एक म्हणतात ठेवा आहे, तर तो कुठेतरी पुढे आला पाहिजे. आणि मग असं करताना ते ग्रंथाली प्रकाशनचे काही प्रूफ रिडिंगसाठी माझ्याकडे गोष्टी यायला लागल्या. आणि त्याच्यानंतर मग अशाही काय झालं की वेगवेगळ्या पुस्तकांचं जे प्रूफ रिडिंग करायला लागतं, तर ते प्रूफ रिडिंग भाषा चेंज करणं किंवा भाषा सोयीस्कर जी समजण्यासाठी लोकांना कंटाळवाणी येऊ नये, अशा त्या भाषेचं प्रूफ रिडिंग माझ्याकडे यायला लागलं. आता आपण बोललो की तुमचा लिटरेचरचा संबंध कसा आला सोशल सर्व्हिस थ्रू. तर तुम्हाला डॉक्टरेट ही पदवी पण मिळाली आहे. तर मग ती डॉक्टरेटची पदवी कधी मिळाली, पण त्यामागे पण काय प्रोसिजर होती, म्हणजे काय काय त्याच्या स्क्रुटिनी असतात किंवा तुम्ही त्यामध्ये पण काही चॅलेंजेस असतात का, तर तेही मला सांगा तुम्ही. नक्कीच. मला डॉक्टरेटची पदवी 12/10/2023ला मिळाली आणि ती पदवी मला सेंट्रल मिनिस्ट्रीतर्फे बहाल करण्यात आली आहे. आणि त्याचं ॲटेस्टेशन, ऑथेंटिफिकेशन सगळं सेंट्रल मिनिस्ट्रीने मला करून दिलं आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयात ती पदवी रजिस्टर आहे आणि त्याच्यानंतर मला ती पदवी बहाल करण्यात आली. आता हे करताना बरेचसे नॉमिनेशन्स होते. पण ह्याच्यात काही माझे जे डॉक्टर फील्डमध्ये ओळखीचे आहेत त्यांनी माझ्याबरोबर बसून माझा जो जीवन प्रवास आहे
जो सोशल वर्क आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा, तो कधी असा रेकॉर्ड केलेला नव्हता कुठे, की बाबा लिहून ठेवलं आहे आणि काही ते. तर त्याच्यात तो आम्ही बसून तो बनवला आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा NGOज बरोबर, बऱ्याचशा समाजसेवा करताना बऱ्याचशा लोकांबरोबर काय काय कामं केली, ब्लड डोनेशन, बुक पब्लिकेशन, त्याच्यानंतर बुक डिस्ट्रीब्युशन, एज्युकेशनसाठी मुलांना मदत करणं वगैरे, प्रूफ रीडर किंवा इतर गोष्टींसाठी जे त्यांना व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी जे काही मदत करायला लागते त्याच्यासाठी, किंवा आजकाल ज्या स्पेशल ॲबिलिटी मुलांना रायटर द्यायला लागतो, तर त्याच्यासाठी मी स्वतःही काम केलं आहे, लोकांनाही उत्स्फूर्त करतो की ते त्यांच्यासाठी काम करावं तुम्ही वेळ देऊन. तर अशा सगळ्या गोष्टींचं एक कॉम्पॅक्ट बनवण्यात आलं आणि त्याचं प्रोफाईलमध्ये एक रूपांतर करून ते पद्मश्री, पद्मभूषण जे आहेत त्यांचं रेकमेंडेशन घेतलं आणि ते वर पाठवलं. वर पाठवल्यानंतर सेंट्रल मिनिस्टरने त्याची दखल घेतली आणि आउट ऑफ 378 पोर्टफोलिओजमधून माझा एक सिलेक्ट झाला सोशल अँड ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आणि सोशल वर्क आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी मला ती पदवी दिली आणि त्याच्यात देत असताना बेसिकली त्यांनी हा फोकस केला की हा कोणकोणत्या लेवलला काही प्रमाणात लोकांपर्यंत पोचलाय आणि त्या व्यक्तीने आज 27 वर्ष आपल्या आयुष्याची दिली आहेत सोशल कॉजसाठी, तर ती काय स्वरूपात दिली आहेत, कसं त्याने ते काम केलेलं आहे, हे सगळ्या गोष्टींचा त्याच्यात लेखाजोखा निर्माण झाला. आपण आता मगाशीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की डॉक्टर भाग्येश यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळालाय आणि मला खरंच खूप आनंद होत आहे की मला त्यांचा पहिला इंटरव्ह्यू घ्यायचा चान्स मिळालेला आहे. तर मला त्याबद्दल पण तुम्ही सांगा की म्हणजे तुमचं कसं रेकमेंडेशन झालं आणि त्यामध्ये पण तुम्हाला किती आणि काय काय लोकांनी कशी कशी मदत केली. ह्याच्यात सुद्धा त्या डॉक्टरेट सारखंच रेकमेंडेशन झाली. आपल्या काही दिग्गज डॉक्टर आहेत त्यांनी, जे महाराष्ट्रात आणि मुंबई स्पेशलीमध्ये सर्जन्स आहेत, त्यांनी रेकमेंडेशन्स दिली. त्यांना जेव्हा कळलं की हा अवॉर्ड ह्या व्यक्तीला मिळणं गरजेचं आहे, तर त्यांनी ते रेकमेंडेशन्स दिली. त्याच्यानंतर माझा तो CV जो इंग्लिशमध्ये होता डॉक्टरेटच्या वेळी बनवला, तो पूर्ण ट्रान्सलेट केला मराठीत आणि तो मराठीत गेला आणि महाराष्ट्र शासनाला आपलं मराठी राजभाषेचा दर्जा आहे, त्याच्यामुळे सगळं जे काही कम्युनिकेशन होतं ते सगळं मराठीतून होतं. तर ते मराठीतून गेल्यानंतर मग त्याचं सगळं ते 48 कॅटेगरीज आहेत वेगवेगळ्या ह्याच्या, तर त्याच्यात सोशल वर्करची कॅटेगरीमध्ये तो मला अवॉर्ड प्रदान केला गेला आणि त्याच्यात 27 वर्ष आणि सोशल वर्कमध्ये मी काय काय केलं, कुठे कुठे माझे कामं दिसली लोकांना किंवा कुठे कुठे चांगला लोकांना फायदा झाला, हा सगळा त्याच्यात रेकॉर्ड झाला आणि त्याच्यातून मला तो महाराष्ट्र रत्न पुरस्कार माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिळाला. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. की हा एवढा मोठा पुरस्कार तुम्हाला मिळालाय. आता तुमच्याकडून तर ऐकलंच आपण, महाराष्ट्र रत्न पुरस्कार तुम्हाला तुमच्या सोशल सर्व्हिसमुळेच मिळालाय. तर आत्ताची जी यंग जनरेशन आहे ती आणि सोशल सर्व्हिस, तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्यामध्ये काही ताळमेळ असावा आणि जर झाला तर त्याचा आपल्या पुढच्या जनरेशनसाठी काय फायदा होऊ शकतो? नक्कीच. मी तर उलट असं सांगेन यंग जनरेशनला आणि तुमच्या माध्यमातून असं एक संदेश देईन की सोशल वर्क हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता. काही लोक दाखवण्यासाठी करतात, काही लोक मनापासून करतात. तर ती मनापासून केलेली सोशल वर्क नेहमीच चांगली होतात, असा माझा स्वतःचा 27 वर्षाचा म्हणजे अनुभव आहे. असं मला वाटतं की फक्त सोशल मीडियासाठी सोशल सर्व्हिस नसून सोशल सर्व्हिस हे म्हणजे सर्व्हिस इन शॉर्ट बॅनरबाजी, फोटोग्राफी एवढं पुरतं न करता ते कुठेतरी जेन्युनिटी असायला हवी, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि त्याच्यात मी असंही म्हणेन की तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं सोशल वर्क करायचं असेल तर मी त्याच्या पुढे एक पाऊल जाईन म्हणेन की ह्याचं कदाचित सगळ्यांना माझ्या विचारांशी म्हणतात की ते हा माणूस काय बोलतोय, तर असं नाही आहे. ते मी प्रत्यक्षात उतरवून दाखवलं म्हणून मी म्हणतोय. तर राजकारणात ह्या बाबतीचा खूप फायदा होऊ शकतो, कारण तुम्ही जर तुमच्याकडे पॉवर आली तर त्याचं तुम्ही सोशल वर्कमध्ये कन्व्हर्जन इझिली होऊ शकेल आणि ते मी स्वतः करतो आजच्या तारखेला, म्हणून मी तुम्हाला सांगू शकेन. आणि जर आता बरेचसे लोक म्हणतात की काय राजकारणाचा चिखल झाला आहे, राजकारणात जाऊन काय अर्थ नाही, पण जर यंग जनरेशन चांगलं सुशिक्षित
व्यक्तिमत्व जर आज राजकारणात आलं तर ते नक्कीच सोशल वर्करसाठी काहीतरी त्याचा मोठा उपयोग करू शकेल. आणि मोठा बदल घडवण्यासाठी काहीतरी आपल्या हातात पॉवर, सत्ता, पैसा ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे, हे तर नक्कीच आहे. आणि त्याच्यातून मी असं सांगेन की ह्या गोष्टी करण्यासाठी सोशल वर्क फक्त सोशल वर्क पुरतं न करता पॉलिटिकल लेवलला ते जाऊन कसं ते लोकांना अधिकाधिक फायदा देता येईल, काही स्कीम्स आहेत, काही तुम्हाला गोष्टी उभ्या करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी पॉलिटिकल बॅकग्राऊंड नक्कीच लागणार. तर त्याच्यासाठी पहिलं तुम्हाला पॉलिटिक्समध्ये पण यायला लागेल किंवा पॉलिटिक्समध्ये नेटवर्किंग करायला लागेल की ते नेटवर्क तुम्ही सोशल वर्कसाठी वापरू शकाल. आणि त्याच्यातून 1-2 लोकांना जर फायदा होत असेल तर तो तसा नाही, वास्ट लोकांना त्याचा इम्पॅक्ट पडला पाहिजे, कम्युनिटी जास्तीत जास्त त्याला फायदा घेता येईल, ह्याच्यासाठी मग ते काम करता येईल तुम्हाला. नक्कीच. आपण आतापर्यंत म्हणजे खूपच तुमचं सोशल सर्व्हिसचं जे काही काम आहे याबद्दल बोललो, तुमच्या डॉक्टरेटबद्दल किंवा तुमच्या पुरस्काराबद्दल बोललो. तर मला असं माहिती करायचं आहे किंवा मला असं वाटेल की आपल्या ऑडियन्सला पण समजलं पाहिजे की तुम्ही कुठल्या कुठल्या संस्थांबरोबर कनेक्टेड आहात, ज्या म्हणजे फक्त स्वतःचा फायदा न पाहता खरंच एक ऑन ग्राउंड काम करता आहेत. तर त्याबद्दल पण सांगा. नक्कीच. मला सांगायला आवडेल की मी बऱ्याचशा संस्थांबरोबर बरीचशी कामं करत असतो. त्याच्यात काही संस्था लीगल रिलेटेड आहेत, काही संस्था एज्युकेशन रिलेटेड आहेत, काही संस्था डोमेस्टिक व्हायलन्स संदर्भात आहेत, काही संस्था पुनर्वसन केंद्र चालवतात. आणि मी पुनर्वसन केंद्राची ही कन्सेप्ट अशासाठी सांगतो आहे की पुनर्वसन हे फक्त शारीरिक, मानसिक, व्यावहारिक असं असू नये. ते फॅमिली रिहॅबिलिटेशनची कन्सेप्ट आहे ती मी आम्ही एका NGOत चालवतो आणि त्याचं मी जवळून काम करतो आहे. ती म्हणजे पॅराप्लेजिक फाउंडेशन, जी संस्था सायनला स्थित आहे आणि ते रिहॅबिलिटेशन माझ्याच अंडर आहे. आणि त्या संस्थेत आम्ही अपंगांचं पुनर्वसन करतो. ज्याच्यावर स्पायनल कॉर्ड इंजुरी होते, तो माणूस त्या स्पाईनला टच झाल्यापासून शरीराला अधू होतो. म्हणजे दे विल नॉट गेट सेन्सेशन फ्रॉम दॅट एंटायर बॉडी. तर त्याच्यासाठी आम्ही ट्रीटमेंट देतो. त्यांचं ट्रीटमेंट झाल्यावर त्यांना फॅमिली रिहॅबिलिटेशन करायला बघतो. त्याची मुलं जर सफर होत असतील त्याच्या ड्युरिंग द ट्रीटमेंट, तर आपण त्यांना डोनेशन्स जनरेट करून त्यांचं एज्युकेशन सफर होऊ नये म्हणून त्यांचं एज्युकेशन कंटिन्यू करतो. तो ॲडमिट आहे तर त्याच्या बायकोला पोळी भाजी असं काहीतरी आउटलेट उघडून देतो की त्यांचं घर सफर होणार नाही, एक व्यावहारिक काहीतरी त्यांना चिंता भासू नये, ही आपण फायनान्शियली हेल्प करतो. आणि त्या व्यक्तीला आजकाल एक निओबोल्टची एक व्हीलचेअर आली आहे जी 1,05,000ची आहे, 25 किलोमीटर ॲट अ टाईम चालते. तर ती व्हीलचेअर कम ट्रायसायकल आहे. व्हीलचेअर आणि ट्रायसायकल डिटॅचेबल आहेत, म्हणजे ते युनिट जर लावलं तर तुम्हाला ते व्हीलचेअर मेट्रोमधून वगैरे कुठेही घेऊन जाऊ शकतो. आणि अशी ती व्हीलचेअर आपण त्यांना देण्यासाठी डोनर्स बघतो. आणि तो सेल्फ सस्टेन कसा होईल, त्याची फॅमिली कुठे कोलॅप्स होणार नाही ह्या आजारपणामुळे, तर ह्याच्यासाठी आम्ही मदत करतो. आणि भरपूर डोनेशन्स आम्ही जमा करून त्या अशा अपंगांना सेवा देतो. आणि माझ्याकडे एक संजीवनदीप विशेष शाळा आहे, जी आमचं एक प्रोजेक्ट आहे ऐरोलीला, नवी मुंबई येथे. तर तिकडे आम्ही मेंटली चॅलेंज अँड हिअरिंग इम्पेर्ड जी मुलं असतात, मतिमंद आणि कर्णबधीर, त्याच्यावर काम करतो, त्यांना एज्युकेशन्स देतो. आणि त्याच्यातून त्यांना उपजीविकेचं साधन पण आतमध्ये निर्माण केलं आहे. आम्ही वोकेशनल सेंटर तयार केलं आहे आतमध्ये. आणि आफ्टर कोविड ते वोकेशनल सेंटरमध्ये मला असा एक चान्स मिळाला की ते वोकेशनल सेंटरला आम्हाला चक्की मिळाल्या ऑटोमॅटिक, म्हणजे ग्राइंडिंग मशीन्स. तर त्या ग्राइंडिंग मशीन्समधून आम्ही डोनेशन्समधून धान्य आणतो आणि विविध प्रकारची पिठं मुलांकडून दळून घेतो. ते पॅकिंगही तेच करतात आणि ती पिठं हायजीन करून चांगल्या प्रकारे पॅकिंग करून FSSAचं लायसन्स आहे आमच्याकडे आणि ती विकायला पण त्यांनाच पाठवतो. म्हणजे त्यांनाही मार्केटिंगची कन्सेप्ट कळते. आज मतिमंद मुलगा म्हटलं की त्याच्याकडे असं बघितलं जातं की तो काहीतरी एक वेगळा घटक आहे समाजाचा, तर तसा नाही, तोही समाजाचा घटक आहे. त्यालाही व्यवहार कळू शकतात, तोही आपल्या पायावर उभा राहू शकतो. ह्याच्यासाठी आम्ही ते त्यांना उपजीविकेचं साधन निर्माण करून देतो. आतापर्यंत आपण बोलत आलो की तुमचं सोशल सर्व्हिस, तुमची लिटरेचरची आवड आणि त्याबद्दलचं तुमचं काम, तर तुम्ही हा जो काही ताळमेळ घडवून आणलाय आतापर्यंत, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि तुम्ही मी या दोन्ही माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांना कसं मोटिवेट करू शकता की आपल्या हॉबी आणि आपलं काम हे दोन्ही सांभाळून तुम्ही
कसं बाकी तुमच्या जे काही पॅशन आहे कसं फॉलो करू शकता? मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन लोकांना की आपल्याला 24 तासाची वेळ दिलेली आहे देवाने, तर त्या 24 तासात आपण किती मल्टिपल कामं करू शकतो असा ब्रेनही आहे आपल्याकडे, पण तो आता किती वापरायचा हे आपल्यावर आहे प्रत्येकावर. काही लोक त्याला रिझर्व करून ठेवतात, काही लोक त्याला डीप फ्रीजमध्ये ठेवतात, काही लोक त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात आणि ऑब्व्हियसली तो चांगल्या पद्धतीने झालेला कधीही चांगला. मी एवढंच सांगेन की अशा काही समाजाशी आपण जुडलो गेलो आहोत, आपल्याला हे मनुष्य म्हणजे जे हा जन्म मिळाला आहे तो काहीतरी रिझनसाठी मिळाला आहे आणि त्याचा आपण काहीतरी ह्याच आता आपण पुनर्जन्मावर माझा स्वतःचा विश्वास नाही आहे, पण मी एवढंच सांगेन जो जन्म मिळाला आहे तो चांगल्या रीतीने जगायला हवं. 4 लोकांचं चांगलं करण्याची ताकद आपल्याला दिलेली आहे देवाने, ते चांगलं करायला हवं. आणि एवढंच सांगेन की टाईम मॅनेजमेंट जर लोकांनी केलं ना तर 24 तासाच्या आपण मल्टिपल बाय 4 72 तास कधी करू शकतो. पण ते लोकांवर आहे की ते 24 तासाचे 12 तास करायचे की 72 तास करायचे. माझ्या आजच्या आयुष्यात मी ते 72 तासांपर्यंत पोचतो आहे की मी एवढी मल्टिपल कामं करतो लोकांना. आणि फॉर्च्युनेटली ती काही माझ्या ज्या सोशल वर्कमधून वेगवेगळ्या व्यक्तींचा मला जो लाभ मिळाला, माझ्या आयुष्यात जे इम्पॅक्ट पडलेत माझ्या आयुष्यात, त्याच्यातून मी ह्या गोष्टी ग्रास्पिंग करून ते आजपर्यंत चाललो आहे आणि त्याचा नक्कीच मला फायदा झाला. माझं व्यक्तिमत्व बदललं. आणि दुसरी एक गोष्ट सांगू शकतो की आवड असेल त्याला सवड मिळते, हे एक म्हण आहे. बरोबर. तर ते आपल्यात आवड निर्माण करण्याची गरज आहे, सवड ऑटोमॅटिकली मिळणार. कारण ते आपले तासाकडे बघून कामं केली ना तर ती कामं कधी होत नसतात. तास सोडून कामं केली ना तर आज रतन टाटांसारखं मोठी व्यक्ती आहे जी ह्या एजला पण एवढे तास काम करते आणि त्यांनी आज खरोखर म्हणजे म्हणतात ना एक लँडमार्क आपल्याला दाखवलेलं आहे की एज आणि टाईम इज नॉट अ लिमिट. आपण त्याच्या पण पुढे जाऊन बियॉन्ड द वे काहीतरी करू शकतो. हे त्या व्यक्तीकडून शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. आणि मी एका व्यक्तीबरोबर कुष्ठरोगांसाठी कामं केलेलं आहे, ते म्हणजे बाबा आमटे. तर त्यांच्याबरोबर करताना मी एक असं त्यांनी एक काम केलेलं आहे आज कुष्ठरोगांसाठी की त्यांच्याबरोबर मी हे 1.5 वर्षच मला त्यांच्याबरोबर काम करण्याची अनफॉर्च्युनेटली सहवास मिळाला. पण त्याच्यात मी एक शिकलो की नाना पाटेकरांनी पण त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला ही जी 2 हात मिळाले ती ओंजळ आहे आणि आपल्याला देवाने तेवढंच दिलं आहे. हे 2 हात तेवढे मोठे का नाही दिलेत, एवढेच का दिलेत, कारण प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे त्याला हात दिलेत. ते तेवढंच आपल्याला आपल्यासाठी आहे. ते मातीत मिळायच्या आधी ते कोणाच्या तरी सत्कारणी लागावं याच्यासाठी लोकांनी कामं करणं गरजेचं आहे. म्हणजे खरंच आज तुमच्याशी गप्पा मारताना आम्हाला खूपच आनंद झालाय मला. आणि लोकांपर्यंत एवढी माहिती सोशल सर्व्हिसबद्दल पण खरं तर जाणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी आता मागे पडत चालल्यात असं मला म्हणजे पर्सनली तरी वाटतंय. पण पुन्हा एकदा आपण आपला एपिसोड संपायच्या आधी पुन्हा एकदा आमच्याकडून भरभरून अभिनंदन तुमचं. आणि असंच म्हणजे महाराष्ट्रात नंतर आम्ही तयार आहोत की तुम्हाला भारतरत्न लवकर मिळावा ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू.